केंद्र शासनाने पारित केलेल्या 3 शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करण्यात यावे या मागणीसाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या महाआंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आयोजित 8 डिसेंबरला भारत बंद नांदगाव खंडेश्वर येथे कडकडीत बंद करण्यात आला व बस स्थानक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकरी वर्गाने व सर्वसामान्य नागरिक प्रचंड संख्येने सहभागी झाले। तालुक्यातील सर्व विरोधी पक्ष व संघटनांनी संयुक्तपणे या आंदोलनामध्ये सहभाग घेतला। या आंदोलनात नांदगाव खंडेश्वर येथील सर्व प्रतिष्ठाने व दुकाने बंद ठेवण्यात आली। सोबतच तालुक्यातील बहुतेक ठिकाणी सुद्धा आंदोलन करण्यात आले। शिवनी रसुलापूर येथे सुद्धा आंदोलन करण्यात आले। अमरावती यवतमाळ मुख्य रस्त्यावर खिचडी करून लंगर आंदोलन करतेवेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। या दरम्यान पोलीस प्रशासनाच्या वतीने त्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला नेण्यात आले। यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव तुकाराम भस्मे व धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र जगताप यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले। या आंदोलनाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, प्रहार जनशक्ती पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी, विदर्भ शेतकरी संघटना समिती तसेच अखिल भारतीय किसान सभा, महाराष्ट्र राज्य किसान सभा, भारतीय खेत मजदूर युनियन, भारतीय महिला फेडरेशन, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन, ऑल इंडिया यूथ फेडरेशन, डेमोक्रेटिक फेडरेशन ऑफ इंडिया, स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया आदी पक्ष जनसंघटनांचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले। या आंदोलनात माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र जगताप, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉम्रेड तुकाराम भस्मे, महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशन राज्य अध्यक्ष संजय मंडवधरे, भाकपचे अमरावती जिल्हा सचिव सुनील मेटकर, तालुका सचिव संतोष सुरजुसे, हरिदास राजगिरा, विनोद तरेकर, प्रफुल्ल देशमुख, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नांदगाव खंडेश्वर तालुका अध्यक्ष दीपक सवाई, शहराध्यक्ष अमोल धवसे, शिवसेना तालुका प्रमुख विष्णुपंत तिरमारे, प्रहार जनशक्ती पक्षाचे योगेश ताथोड, कैलाश चांदणे, अक्षय पारसकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्राध्यापक नितीन टाले, विदर्भ शेतकरी समिती उमेश चौखडे, स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच दीपक भगत इत्यादी पदाधिकारी व सर्वसामान्य जनता सहभागी झाली होती। शेतकरी संघटना व राष्ट्रीय पक्ष आज काळ्या कायद्याविरोधात पण मोदी सरकार म्हणतंय की हे कायदे शेतकऱ्यांच्या समर्थनात नाही, तर या कायद्याला शेतकरी विरोध करतात। शेतकऱ्यांचा विरोध कायद्याला का आहे हे जाहीरपणे समजून सांगण्यासाठी माझी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना विनंती आहे। त्या नांदगावच्या चौकात पत्रकार संघटनेतर्फे, सोशल मीडिया, प्रिंट मीडियाच्या तर्फे वादविवाद स्पर्धा ठेवा। आम्ही आमचे मुद्दे सांगू, भाजपवाल्यांनी भाजपचे मुद्दे सांगू। हा शेतकऱ्यांच्या हिताचा कसा आहे, आम्ही हा शेतकऱ्यांचा नाश करण्याचा कसा आहे हे आम्ही समजून सांगायला तयार आहोत। विषय असा आहे की जुनी व्यवस्था मोडीत काढून नवीन व्यवस्था अस्तित्वात आणण्यापूर्वी हे सगळे कायदे मोडून काढणे, बाजार समित्या मोडून काढणे, खरेदी विक्री संघ मोडून काढणे, बँका मोडून काढणे, बँकांचं खाजगीकरण करून बँका अदानी अंबानीच्या ताब्यात देणे, सोबतच रेल्वेचे महामार्ग जे जास्त पैसा देणारे महामार्ग आहेत तेही खाजगी भांडवलदारांच्या हातात देणे, विमानतळ भांडवलदारांच्या हातात देणे। हा जो भांडवलदारांच्या हाती देण्याचा एकमेव कार्यक्रम जे मोदी साहेबांचे मित्र आहेत अदानी आणि अंबानी त्यांना जास्तीत जास्त नफा कमवणारे सगळे धंदे त्यांच्या ताब्यात देण्याचं हे षडयंत्र। मग शेतकऱ्यांच्या शेतातला बाजार आज जेव्हा बाजारपेठेमध्ये येईल तेव्हा तो स्वस्त किमतीत हे भांडवलदार विकत घेतील आणि मग जेव्हा त्यांच्या गोडाऊनमध्ये जाईल, कारण बँकाही त्यांच्याच राहतील, त्यांच्या गोडाऊनमध्ये गेल्यावर ग्राहकांना तो जास्त किमतीमध्ये विकतो आणि प्रचंड नफा कमवतो। त्याच्याऐवजी दुसरी योग्य व्यवस्था कायद्याच्या सुधारणाला आमचा विरोध नाही, सुधारणा केल्याच पाहिजे। जसं जसं जग पुढे जाईल तसं सुधारणा केल्या पाहिजे, परंतु त्या सुधारणा शेतकऱ्यांच्या मुळावर येऊ नये, शेतकऱ्यांचा घात होऊ नये याच्यासाठी विकासन म्हणून येतो। आणि दिल्लीमध्ये जे लाखो शेतकरी बसले हे काही मूर्ख आहेत, हे काही कोणत्या पक्षाचे आहेत? थंडीमध्ये एक दिवस माणूस थंडीत बसत नाही, तर 13 दिवसापासून शेतकरी बसले आहेत। म्हणून या शेतकऱ्यांचा मागण्यांचा सहानुभूतीने विचार करून 5 वेळा चर्चेच्या फेऱ्या करतात, 5 वेळा कृषी मंत्री आणि वाणिज्य मंत्री, पण तोडगा निघत नाही। याचा अर्थ असा की सरकार हे शेतकऱ्याच्या विरोधात आहे, शेतकऱ्याचा अंत पाहते आहे, शेतकऱ्याचा मरण पाहते आहे। म्हणून या सरकारचा निषेध करण्यासाठी या संपूर्ण भारतभर भारतीय जनता पक्ष सोडून सगळे पक्ष, एखाद दुसरा असेल ते सगळे पक्ष आज समर्थन करतात।
आंदोलन सुरू आहे. नेमकं हे आंदोलन किती दिवसापर्यंत फसवून असं सुरू राहणार? त्या देशातल्या 40 शेतकरी संघटनांचा समर्थन. उत्तम ब्राह्मणवाडे, उमेश चव्हाणसह उमेश चौखडे, विदर्भ न्यूज, नांदगाव, खंडेश्वर.